बघा कसा दिसतोय. कुठले बाबा आमच्यातलं कवर अरे तुला पार्वती पते कसं आहे. चला आंघोळ करू. चला आंघोळ करू. चला काय करायचे आंघोळ. मित्रांनो मी आदित्य गोसाई तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. काय पार्ट 2. आता आम्ही जाणार उज्जैनच्या दर्शनाला. तर आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला. थोडे जरा कुर्ते घेणार आहे सेम सगळेजण. थोडं बघू काय भेटतं. मग ते घालून वगैरे आम्ही सगळे सेम घालून 10 मंदिरं फिरणार आहे आज. आणि त्यामध्ये उज्जैन वगैरे. आणि पहिला आपण कुठल्या मंदिराला नाही कालभैरवला जाणार आहे पहिला. कारण इकडं पहिला कालभैरवला यायचं असतं आणि मग सगळं करायचं असतं. तर आम्ही पहिला काल ओंकारेश्वरला गेलो. तर काय नाही आता कालभैरवला कालभैरवला जाणार पहिला. मग आम्ही उज्जैन वगैरे सगळे 10 मंदिरं फिरणार. तुम्हाला दाखवतो कसं काय. सकाळी 7ला जायचं होतं. सकाळी 7ला जायचं होतं. पोरं 10:30 वाजेपर्यंत चला नाही तुम्ही 10:30 वाजेपर्यंत झोपले. चला चला. तर तुम्हाला दाखवतो आता आम्ही काय काय घेतो काय काय नाही. तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर आम्ही मस्त जरा शॉपिंग वगैरे केली. हे बघ जरा घेतलंय. अजून द्यायचं बाकी आहे बोललो जरा. तरी पण थोडं घेऊन ठेवतो बोललो आता आलोच येतात. बाकी सगळेजण कुठे गेले का माहिती. ते कुठे गेले ते लोक रूमवर बी गेले. आता आम्ही चाललो रूमवरच. मस्त आंघोळ वगैरे कोणी बघितलं बी नाही. आता ते आम्हाला बोलून एकटे असं तसं काय. आता बाहेर आलो मग घेऊन टाकला. म्हणून आता आम्ही चाललोय. मग आता आम्ही मस्त आंघोळ करणार. गोड लागतात काय इकडचं काहीच म्हणजे नीट लागत नाही भाई. काहीच नाही. फक्त कालचा डाळ भात एक होता तो चांगला लागला. त्यानंतर तो बघितला नाही जेवणार. पण रात्री तो डाळ भात खायला जाऊन बाहेर. हा भाई 400 रुपयाचा आम्हाला डाळ भात पडला. हा ना. आमच्या 5-6 जणांमध्ये 1700 का 1500 काहीतरी बिल झालता. आम्ही 400 रुपयाचा एखादा डाळ भात खाल्ला. राईस फक्त राईस 150 रुपयाला. आपल्या इथं काय येतं ड्रमस्टिक येतं. ड्रमस्टिक राईस. इथं व्हेज बीच काय म्हणजे व्हेज बनवण्याची पद्धत त्यांना माहिती नाही वाटतं. राईस म्हणजे काय आपण घरात खातो तो वाला भात. हा ना. 150 रुपयाला आपण 150 रुपयाला. आणि ते एवढीशे देतात फक्त 150 रुपयाला. काय आता जाऊ द्या तुम्हाला रूमवर दाखवतो. आता आम्ही निघलोय रूमवर. नमस्त आहे बघा. कपडे वगैरे घातले सगळ्यांनी. आराम काय सगळं. तर आम्ही चालू जेवायला चाललो. बघा बोल बिल फाडून ब्लॉगच्या काय बी करते पब्लिक. नाही दर्शन नाही. हा ले मेंटल आहे तिकडची माणसं बिलसा सगळी मेंटलच आहेत भरले. तर जेवायला बसलो सगळेजण इथं. इकडं जेवण चांगलं आहे. मी हे मागवले या लोकांनी हे मागवले. हे जर आता डाळ टाकून हे बी खाईन मस्त इथं. तर आता आम्ही निघलोय. ऐकलं नाही आता. आता आम्ही निघलोय कालभैरव. कोणते मंदिर आहे. गडकालिका तुम बोलो ना. गडकालिका श्रीमंत गणपतीची कालभैरव मंगलनाथ सांदीपनी एवढे मंदिर आज 5 जागी आम्ही फिरणार आता. आणि इथं हे लोक बसले सगळे. मागे हे लोक सगळे बसलेत. आणि एक दुसरी रिक्षा आहे ती पुढे. इकडची रिक्षा आहे भाई. मी इथं आलोय. एक मंदिर आहे हे बघा इकडं. गणेश मंदिर.
आता आम्ही चाललो इथं दर्शन घ्यायला. पहिले नंबर कन्फर्म करू मग जाऊ द्या नाही तर नाही जाऊ द्या थारा में बैलेंस है का नहीं दादा तारे में बॅलन्स आहे की नाही दादा? हे बघा कशी कंपनी. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. आता आम्ही चाललो मस्त दर्शन घ्यायला. मंदिर आहे मस्त एकदम. मग आता दर्शन करतो आतमध्ये जाऊन. चला व्हिडिओ कॉल आलाय. हाय कर मम्मी. हाय कर. आहे मम्मी पाय. आणि आम्ही आता आलोय काल भैरवला आलोय दर्शन करायला. आमचे सगळे पोरं पुढं चाललेत आणि माग तिथनं दर्शन करून अजून 2-3 मंदिर. मग तिथनं डायरेक्ट मेन उज्जैनचं मंदिर. त्याचं दर्शन करून जरा फिरायचं तिकडं. पण काहीतरी बोलला काहीतरी चालू असतं ते करायचं ते बघायचं. रूमवर जायचं. महाप्रसाद लड्डू म्हणजे काय पण भेटतं का असं? नाही तिळगुळ आहे आणि मला मोदक भेटले. त्याला मोदक भेटले. तू पण लाडू वाले घे असं गोल्डन. मला पण लाडू वालाच आहे. आके मेरे को भी दो. लाडू वाला नहीं है क्या? ये लड्डू वाला नहीं. लड्डू वाला दो ना फिर. लड्डू वाला नहीं खत्म हो गया. भाई ऐसे कैसे है? ये क्या है ना इधर लड्डू दो ना इधर डाल के. अरे लड्डू वाला ये भी सेम ही आने वाला है तो लड्डू वाला ही दो ना. चलो कितने हो गए? 3 हो गए. नहीं हाँ मेरे को भी एक लड्डू वाला दो. सगळ्यांनी आता घेतलाय प्रसाद. तर आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला वरती. साईला तू पण लड्डू वाला घेतलाय? मी पण लड्डू वाला घेतलाय तर मला पण लड्डू वाला घ्यायचा आहे. आता आम्ही जातो. आम्ही मस्त ओटी घेतले. मंदिराच्या जरा जवळ पोचले. लाईन उभो. भैरव मंदिर. हे धागा काय मन्नत असेल तर इथं बांधायचा आणि मन्नत पुरी झाली की परत यायचं सोडायला. आणि मन्नत पुरी झाली की परत यायची इथं पाय पडायला. पण आमची काय मन्नतच नाही म्हणून आम्ही बांधतच नाही. आम्ही गर्दी बघा कबूतर कसे बसले ते एका कप्प्यामध्ये इथं. तर आमचं दर्शन होईल. गर्दी बघा. बाबा भेटले. जय श्री महाकाल. कसं आहे जय श्री महाकाल? बाबाला बिल्ला झालाय. बाबाला बिल्ला झालाय. बाबाला बिल्ला झालाय. बाबा गावा कुठले येते बाबा आमच्यातलं कवळ. बाबा ओम साईरा. अरे तुला म्हणून बोललो त्या बाबाकडे नको थांबू. आम्ही त्याला बोललो अरे हा सिगरेट पित होता आणि त्याचा आम्ही व्हिडिओ काढत होतो नाही का. आणि आम्हाला फोटो काढायचा होता तर एवढा भयंकर झाला ना आमच्यावर. आम्हाला मारायला निघला. अरे काय माहित का आई शपथ. आम्ही त्याला बोललो फोटो काढतो. बोलतो नाही फोटो काढायचा. नाही फोटो काढायचा. त्रिशूळ घेऊन आमच्या. आता आम्ही घेतोय कैरी. डालो चलो 1-2 डालो ना. अभी हम भी याद रखेंगे आपको. डालो ये स्कैनर पे मारोगे. हे बघा कसे मस्त. डालो अभी आपको वीडियो में ले रहे. डालो. नहीं डालो फिर एक डालो. यूट्यूब पे डालते हैं हम. आपके इधर कस्टमर आएंगे हमारे 2 लाख रुपए 2 लाख लोग देखते हैं हमको. बस डालो उसके अंदर अभी. 2 लाख लोग में से समझो 10,000 भी लोग. अरे मग तिने काय केलं बघितलं का? वाय केले आपल्यासोबत.
मोने बांद्रा स्वीट. आई शपथ. कडवा का बोल ना. ओ मेरे साथी. हत्ती आलाय. किती रुपये हत्तीवर बसायचे? 100 रुपये घेत असतील. कसं आहे मसाल दिया जाएगा. बघा अख्खी फॅमिली बसली इथं. छोटे छोटे पासून मोठेपर्यंत सगळे. एकाने मागाची काहीतरी चोरी केली काय आणि पळून गेला. बघा इथं तर बघा. अभी किधर जाने काय. अब अपन चलेंगे मंगलनाथ. फिर उधर से संदीपनी. फिर उधर से सीधा उज्जैन. नहीं देखा था क्या? इथं माकडांची आणि गायांची संख्या खूप जास्त आहे या साईडला. खूप म्हणजे खूप. आणि आपल्या लोकांची पण आप सब लोग आए. पूरी पृथ्वी का एकमात्र मंदिर है मंगल भगवान का. जैसे महाराष्ट्र में शनि सिंगापुर में शनि जी का जन्म स्थान है, अयोध्या में राम जी का जन्म स्थान है, उसी प्रकार से मंगल ग्रह का जन्म स्थान है. अंतासुर नामक राक्षस था, उससे शिव जी का वरित हुआ था. उसमें शिव जी का जो मस्तक का पसीना है वो जगह धरती पे गिरा. इससे मंगलनाथ भगवान ने यहाँ पर शिव पालक के रूप में जन्म लिया. मंगल भगवान ने अंतासुर नामक राक्षस का वध किया था. उनका जो रक्त है मंगल भगवान ने ग्रहण करा था. मंगल ग्रह जो है अंगारक ग्रह. ऊपर जाके देखता है आप इस प्रकार की शिवलिंग बनी हुई है स्वयंभू. पास में एक पृथ्वी माता का मंदिर में देखने को मिलता है जो मंगल भगवान की माता जी. कर्क रेखा मध्य रेखा का नाम सुना होगा आप लोगों ने. इसी मंदिर से होकर गुजरी यहाँ से गई है महाकाल. महाकाल से सोमनाथ गुजरात की तरफ. अपन शिव जी का जितना मंदिर पे दर्शन के लिए आते शिव जी के आगे नंदी देखते हैं. अपने को नंदी की जगह भेड़ देखने को मिलता है. मंगल देवता जो कि मेष राशि और वृश्चिक राशि के स्वामी है. इनकी कुंडली में काल सर्प दोष, अंगारक दोष, लड़का लड़की मांगलिक रहता है. उनके हाथों से यहाँ पर उससे चावल का भात पूजन होता है. दूध दही पंचामृत गौरी गणेश की पूजन होती है. ये दर्शन ही प्रसाद हर कोई चढ़ा सकता है. उज्जैन में आप दर्शन करने हर जगह प्रसाद नहीं चढ़ता. 2 ही जगह प्रसाद चढ़ता है. काल भैरव भगवान को इस प्रकार से शराब चढ़ती है. शराब में चढ़ाए पुष्प और श्रीफल चढ़ाने का महत्व मंगल भगवान को दान करता है. एक लाल पोटली में गेहूं, मसूर का दाल, लाल कपड़ा, नारियल फूल, एक दानी रत्न मूंगा. जो अंगूठी पहनते ना अपन नक लगी ना पंचदान भगवान को चढ़ेगा. 2 माला चढ़ के आपको घर के लिए रिटर्न मिलता है. यह माला घर में जिसको हल्का फुल्का मंगल रहता है, शादी ब्याह पढ़ाई लिखाई नौकरी चाकरी में अर्चन आना उसे बनाने का 108 दाने की माला आप पहन सकते हैं. जब कर सकते हैं पूजा घर में रखने का. मंगल भगवान का यंत्र मिलता है अपने लाकर तिजोरी दुकान में रखने के लिए. मंगल भगवान का फोटो, कलावा, प्रसाद पूरे पुस्तक देते हैं पूजा घर में रखने के लिए. जो बाकी मंदिरों का जानकारी है उसके अंदर बना हुआ है. मंगल के स्त्रोत बने. 9 प्रकार की शांति का दान है पूरे परिवार की तरफ से. एक ही बात है. 251 का पूरा श्रृंगार आता है. नाम बोलने से आपका दान लगता है. गोत्र बोलने से परिवार की तरफ से दान माना जाता है. जैसे लेके आ रहे ना, जैसे 5 चीज चढ़ेगी 7 चीज चढ़ के घर के लिए. इससे कम वाला नहीं. इससे कम वाला भी है. इससे कम वाला 151 वाला भी है. उससे छोटा लेना हो छोटा भी है. पूरे परिवार की तरफ से विशेष बात है. महीने में आप लोग कंपनी मेरी बात सुनो. अपनी बात नहीं है. जैसा आप आपके परिवार का लगेगा जिसका अलग परिवार की बात नहीं है. ये नाम गोत्र का ये जगह गोत्र एक है, सबका गोत्र अलग होता है. एक में आप लगा सकते हो. पर ये प्रसाद आपको स्वयं का रहता है. रिंदो अभी हम जिसकी इच्छा वो ले लो. जिसकी इच्छा एक में हम लोग सबका एक ही लेते हैं. एक हम पार्वती पते. चला चला चला. आता आम्ही आलो ते आरती बघायला. तिथनं आम्ही दर्शन वगैरे घेऊन सगळीकडून निघलो. आता आम्ही आलो आरती बघायला. इकडं ती एकदम मोठी आरती होती ती बघायला आलोय. काही इथं आपली पब्लिक सगळी समोर इथं आरती होते. तुम्हाला आरती पण दाखवतो. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करत राहा.
चला आंघोळ करू. चला आंघोळ करू. चला काय करायचे आंघोळ. पाप धुतले. हा. हे बघा म्हणजे आता इथं आरती होणार आहे. टाइमपास मुळे आरती वगैरे झाली वाटतं. इथं बघता आता आरती बघायला भेटते. आता इथे एकदम मोठी आरती होणार आहे. आम्ही तिथं दर्शनाला आलो. इथे लोक तिथंच थांबले आरती बघत. आम्ही काय मग चालू करतो डायरेक्ट आलो आम्ही दर्शनाला. ते लोक बोलत ते लोक तिथं उभे आहेत. बघा किती भारी आहे. आपल्याला बुलावा आहे ना भाई direct. हा आम्हाला डायरेक्ट बोलावं आहे आतमधून. देऊ खाऊ काय हो? काका चला. मस्त तिघांचं दर्शन झालं. एकदम भारी दर्शन झालं आमचं तर भाई. ते लोक तिकडं आरती बघत बसले पण आमचं 5 मिनिटात दर्शन झालं. गर्दी खूप होती. पण आमचं फुल भारी. तिकडून ते रस्ता भेटला. हा आमचं एकदम भारी दर्शन झालं. इथं लाईटिंग वगैरे एकदम प्रसन्न वाटते. एकदम मस्त वाटते. कुठे आहेत ते लोक. हा ते दाखवले ना दिवे. आता तुम्हाला उज्जैनचं मंदिर दाखवतो. इथनं दिसतंय. आम्ही अजून उज्जैनचं दर्शन नाही घेतलं. आजच घेणार आम्ही दर्शन बी. आज नाही तर उद्या. आम्ही 2-3 दिवसासाठी आहे इथे. मला दाखवतो आता. एक छोटं दिसतंय ना छोटे छोटे. इथं हे बघा इथं हे उज्जैनचं मंदिर आहे. इथं दिसतंय बघा आरती चालू आहे. ही मोठी आरती असते खूप. हे बघा देवाने पण दर्शन घेऊन आला. देवाचं पण दर्शन झालं मस्त. ते बघा कसा दिसतोय. एक नंबर ना. तर आम्ही येणार संध्याकाळी इथं. बघा किती सुंदर दिसतोय. आता आम्ही कॉरिडॉर बघायला चाललोय. इथं मूर्ती बघा. आम्ही चाललोय कॉरिडॉर बघायला. इथनं आमच्या अर्ध्या पोरं तर मेंटलच आहेत. गेलेत रूमची इथं. आणि इथं लास्टचा टायमिंग काय 9 वाजायचा लास्टचा टायमिंग आहे. आणि आम्ही मस्त हे घेतलंय सगळ्यांनी प्रसाद सगळ्यांना द्यायला इथं. हे बघा ते भारी. आता आम्ही कॉरिडॉर बघतो. लाइटिंग शो म्हणजे रात्रीचा असतो. आणि आमच्याकडे आजची रात्रच आहे फक्त. उद्या आम्ही जाणार आहे. आणि तितक्यात आमच्या ग्रुपच्या अर्ध्या पोरं गेलेले आहेत रूमवर. आणि चिडलाच रूमवर आणि इथं प्रथम 9:30ला सर्व बंद होणार आहे. आमचा आताच नाही येणार इथं येऊन. आणि वरून आम्हाला रामघाटची आरती सुद्धा भेटलेली आहे. ह्याचा अर्थ आम्ही म्हणजे आम्ही इथं पागल आहोत का. मग काय एवढं टाइमपास झाला बिन फुकटचा. पैसे पाणी गेले. आणि एवढं भारी. आता बघा बघा हे बघा आता आम्ही स्वतः स्वर्गात आलेलो आहोत. महाकालच्या इथं हे स्वर्ग आहे आमचं. किती भारी आहे बघा. बघा लाइटिंग शो बघा. मूर्त्या बघा. बघा किती भारी दिसते. बघा तर बघा सगळ्या मूर्त्या आहेत. किती सुंदर वाटतंय बघा. गर्दी पण खूप आहे. भारी आहे.
आता आम्ही कॉरिडॉर फिरतो इथं दोघं आणि तिथं पुढं आहेत ते आम्ही दोघं फुल मजा होतो आम्ही आता दोघं आहे ते बाकीचे पुढे गेलेत. तुम्हाला मी मूर्त्या दाखवल्या त्या फक्त तुम्ही बघा. आणि हा माग आहे ना तो अख्खा मंदिर आहे मागं आणि तुम्हाला दाखवतो मी सगळं बघा आता कसं आहे. शिवजी स्वतः क्रोर रूपामध्ये तुम्ही कधी बघितलेत का शिवजींना? आम्ही स्वतः त्यांची मूर्ती बघून आलो. एकदम क्रोर. त्यांच्या केसांचा शेप बघा कशी आहे कशी आहे मूर्ती बरोबर इथं बघा. आणि हे लोक इथं थांबलेत. चल रे पुढं जाऊ ना. हे लोक इथं थांबलेत. अजून बघा पुढं किती आहे. किती आहे अजून खूप मोठं आहे. जाम जाम मोठं जाम बघा आमची मूर्ती बघा. ठेवलेले भेटले आम्हाला. आता हे तिघ जण गेलते का माहित कुठं. आम्हाला आता भेटले हे लोक आता या साईडला चाललेत. आम्ही या साईडनं आलो. हा रूमवर चालन नाही आम्ही इथं फिरायला चाललोय. हे लोक इथनं आले फिरत फिरत आणि आम्ही इथनं आलो फिरत फिरत. का रे हे या फिरून या मग त्या साईडला या. हा चला बाय 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 बाय. चला बाबा यांचं काय चालतच राहील. आपण तोपर्यंत तुम्हाला पुढचं पण दाखवतो. चला जास्त रीलवर व्हायरल हेच आहे. हे सर्वात जास्त रीलवर व्हायरल झालेली मूर्ती आहे. आणि इथं अशा खूप साऱ्या मूर्त्या तुम्ही बघू शकता. इथं खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या मूर्त्या इथं बघा. परास्त किया और उज्जैन में गणतांत्रिक शासन स्थापित किया. जयति जय उज्जैनी वैभवशालिनी नगरी उज्जैन. श्वासों को शिव मंदिर निर्झरी विलोल वीची वल्लरी विराजमान मूर्धनी राजपट्ट पावके किशोर चंद्रशेखर अति प्रतीक्षणम. मी आता जेवलो सगळं जेवण वगैरे झालं. आता आम्ही चाललो तर रूमवर. आता आम्ही जाऊन झोपू आणि उद्या आम्ही चालणार आहे त्यांचं दर्शन घेणार आम्ही उद्या. हा ब्लॉग ह्याच्यामध्येच कंटिन्यू करणार आहे. तुम्ही लास्टपर्यंत बघा. तुम्हाला दाखवतो काल सारखे आजपर्यंत चेहरे बघून टाकतो आम्ही. बाय बाय. आमच्या मम्मी टेन्शन मध्ये आहे. त्याला आलं बसलं. जय
आम्ही आता सकाळी उठलो फ्रेश बी झाला, आंघोळ बिंघोळ केली, आले चाय प्या रूमवर आहे बाबा, टक्कर मारून गेली मला. अर्धे जण रूमवर आहेत. आम्ही केलंय रूम चेंज, जरा सीन झाला तुम्हाला सांगतो नंतर. आम्ही आलोय उज्जैनच्या दर्शनाला. फायनली महाकालच्या दर्शनाला आम्ही आलोय. जे मेन आहे त्या दर्शनाला आम्ही आलोय. ते सगळेजण आहे मागं, आम्ही दोघं पुढं चालतोय. आणि आता महाकालचं दर्शन होणार. आम्ही 2 दिवस जरा दुसरे हे केले आणि आजचा आहे 3रा दिवस. बाबा गर्दी बी जाणे. आज दर्शन भेटेल का काय, तुला काय वाटतं भेटणार? अरे भेटेल ना, काय ना भेटणार. दर्शन भेटलं पाहिजे, कारण आमची 5ची ट्रेन आहे आजची. परत आम्हाला घरी पण जायचं आहे. ट्रेन आणि ते मध्ये झालं पाहिजे. कॅमेऱ्याला काय झालं आहे काय माहीत, नुसतं मरीतच चमकतं, मरीतच हे होतं आहे. काय झालं आहे बिन फुकटचं तो बघा. आता तुम्हाला दाखवतो. काल तर तुम्ही बघितलं असन, आम्ही ते आलतो बघायला. काय बोलतात ते, कॅराडोर ना, कॅराडोर का काहीतरी बोलतात. तिथं आम्ही ते बघा, कोरिडोर बघायला आलतो ना, ते होते बघितलं असून. सेम तेच मंदिर आहे. आता तुम्हाला दाखवतो. कॉरिडोरची इथं एंट्री आहे दर्शन घ्यायला. मस्त. काल रात्रीचं बघितलं ना किती भारी होतं. काल रात्री फोन स्विच ऑफ झालता. काल रात्री माझा फोन आहे ना स्विच ऑफ झाला, म्हणून तुम्हाला दाखवता नाही आलं. तरी आपल्या पोरांनी व्हिडिओ काढले आहेत, त्या क्लिप घेतो मी आणि तुम्हाला दाखवतो मी कसं काय. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तो ब्लॉग पहिला येईल, हा ब्लॉग नंतर आलं येईल. कारण आपल्याला 2 दिवसाचे 2 ब्लॉग टाकणार. एक ओंकारेश्वरचा आणि एक उज्जैनचा. नाही, हे सोबतच येईल. तो ब्लॉग पहिला नाही, तो त्याच्यामध्येच येईल. तर आम्ही चाललोय लाईनमध्ये भाई. बघा इथं महाकालेश्वर, गर्दी बघा किती आहे. आणि आमची पोरं तर भाई एवढी डेंजर आहेत. आमची पोरं सगळे माग आहेत, सगळे माग आहेत, सगळे डेंजर आहेत. आता आम्ही महाकालच्या दर्शनाला उभेच लाईनमध्ये सगळे. आता आम्ही आतमध्ये जाणार, दर्शन घेणार. आतमध्ये शूट करता आलं तर करून तुम्हाला ते बी दाखवणार. टेन्शन घेऊ नका, लास्टपर्यंत तुम्ही फक्त बघत राहा. जय श्री महाकाल. मी फुल पळत आलो दर्शन घ्यायला. ते लोक मागच आहेत, तिथे शूटिंग अलाउड नाही तरी करतोय, तुम्हाला दाखवतो कसं पळतोय. आम्ही सगळे आम्ही 3घच पळतोय, ते मागं आहेत. दुसरी लाईन लागली. मी आता लाईनीत उभेच. जे गर्दी इथं बघू दर्शन कसे होतात तसे नाही. आम्ही आपण मला दाखवायचा प्रयत्न करतो मी मंदिर आतमधून. बघा गर्दी, गर्दी बघा. बघा मंदिर बघा. एकदम मस्त दर्शन झालं आमचं महाकालांचं. इथं व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, इथं मागच दर्शनचं सगळं. मी तुम्हाला थोड्याशा छोट्या सीट मला जय श्री महाकाल या लोक इथं आहेत. मला थोडं जसं शक्य झालं तसं मी क्लिप घेतल्यात, तुम्हाला दाखवून मी थोडंफार. नंतर माझं इथं कॅमेरा अलाउड नाही, तरी मी तुमच्यासाठी रिटर्न गेलो आणि व्हिडिओ काढली. त्यांना बोललो थांबा जरा, मला एक व्हिडिओ काढू तर त्यांनी काढून दिली तिथं. नाही तर कोणाला अलाउड नाही कॅमेरे आतमध्ये, फोटो वगैरे काहीच काढायला अलाउड नाही. तर मी कशी करून काढली व्हिडिओ. आता आम्ही चाललो तिकडे गेटची, तर मी एकटाच आहे, बाकीचे सगळे पुढे गेले. कारण मी परत रिटर्न गेलो आणि तिथं थांबलो आणि जरा थोडंसंच दिसतंय, पण दिसतंय तुम्हाला दर्शन होणार. जय श्री महाकाल.
हर हर महादेव. आमचे सगळे दर्शन वगैरे सगळं झालं, सगळं म्हणजे सगळं ट्रेन आणि इथं आपले सगळे पोरं आहेत, सगळं झालं आपलं दर्शन वगैरे. आता चाललो आम्ही घरी. आता आमची ट्रेन आहे 5:55ची, 5:50 ना, 5:55ची ट्रेन आहे. उद्या सकाळी 6:30 वाजता पोहोचन ती. आम्ही उद्या सकाळी आमच्या घरी मस्त आमच्या मम्मीला भेटणार आणि आमच्या घरच्यांना भेटणार. असं वाटतं नाही का 2 दिवस अजून राहावं बाबाच्या नगरीमध्ये. सगळ्यांनी पैसे काढले तर जाऊया, नंतर जनरलचे तिकीट काढून जाऊ डायरेक्ट. पण तुमचे मग काय कॅमेरा आहेत ना ते कधी घेऊ नाही शकत. बोल ना बाबा काटे फिरवलेले कमी वाटतं तर काटे नाही, त्रिशूळ घेऊन कसा माग लागला बाबा. सकाळचे 6:15 झाले. आपला भाऊ आला आपल्याला घ्यायला.